नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, माननीय आपले जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अतिशय महत्त्वाची अशी प्रेस घेतलेली आहे आणि त्या प्रेसच्या माध्यमातून त्यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आता जो काय आपण मध्यंतरी देखील व्हिडिओ बनवलेला होता की देवस्थानच्या ज्या काही जमिनी आहेत तर त्या जमिनीच्या संदर्भात लवकरच शासन एक कायदा बनवणार आहे आणि त्या संबंधीचं एक काम देखील प्रगतीपथावर होणार आहे. आणि ते काम आता तो कायद्याचा जो काय मसुदा आहे तो आता त्या ठिकाणी वेबसाईटवरती पब्लिक हिअरिंगसाठी म्हणजे नागरिकांच्या सूचना ज्या काही हरकती असतील त्यासाठी तो वेबसाईटवरती महसूल विभागाच्या दिलेला आहे. आणि नागरिकांनी त्या संबंधित जर काही त्यांच्या तक्रारी असतील किंवा कायद्यामध्ये अजून काही जर बदल करायचा असेल तर प्रत्येक नागरिक त्या संबंधी त्यांचं म्हणणं 1 महिन्याच्या आतमध्ये मांडू शकतो. आणि त्याच्यामध्ये नागरिकांनी हे म्हणणं मांडल्यानंतर त्यावरती बदल केला जाऊ शकतो, त्याच्यावरती चर्चा केली जाणार आहे आणि त्यानंतर जुलैमध्ये त्या ठिकाणी येत्या अधिवेशनामध्ये तो कायदा मांडला जाणार आहे. तो कायद्याचा मसुदा मांडला जाणार आहे आणि त्याच्यावरती कायदा लवकरच त्यासंबंधी येणार आहे. आता बऱ्याच नागरिकांना मग हा प्रश्न पडेल, मग आता देवस्थानच्या जमिनीबाबत नेमकं काय बनवणार आहेत? तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 4.5 लाख हेक्टरवरती जमिनीवरती देवस्थानच्या मोठ्या प्रमाणामध्ये वाद चालू आहेत आणि हे वाद मिटवणे हेच शासनाचं एक प्रकारचं धोरण आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर देवस्थानची जी काही जमीन आहे त्यांच्या अधिकारावर कोणतीही गदा येणार नाही. त्यांचं म्हणजे त्यांचं प्रोटेक्शन देऊन त्यांना देवस्थानना प्रोटेक्शन देऊन त्या ठिकाणी कुळाचा अधिकार काय राहणार, वहिवाटदाराचा अधिकार नेमका काय राहणार या संबंधी पूर्ण याविषयी चर्चा केली जाऊन त्या संबंधी सर्वांचे अधिकार हे आता स्पष्ट केले जाणार आहेत. त्या संबंधी याचा उपयोग काय होईल की याचे जे वाद आहेत ते वाद आता कमी होणार आहेत. त्याच्यामुळे जी काही देवस्थानची मूळ जमीन आहे त्याच्या अधिकारावर कोणतीही गदा येणार नाही असंही त्यांनी महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ही जी प्रक्रिया होणार आहे त्यासाठी 1 महिना दिलेला आहे. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला जर काय पब्लिक हिअरिंग द्यायची असेल किंवा कायद्यामध्ये काही सुधारणा करण्यासाठी काही सजेशन द्यायचं असेल तर असे नागरिक त्या पोर्टलवर जाऊन आपलं म्हणणं लेखी पद्धतीने मांडू शकता. त्याच्यामुळे देवस्थानचा लवकरच जुलैमध्ये देखील कायदा येणार आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं देवस्थानचा जो काय अधिकार आहे त्या अधिकाराला कोणताही गदा येणार नाही किंवा त्या अधिकाराचं कोणतंही अधिकार जो काही देवस्थानचा आहे तो कमी होणार नाही. त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न हा होता की बऱ्याच माध्यमातून असं सांगितलं जात होतं की सातबारे बंद होणार, परंतु सातबारे बंद होणार आहेत परंतु आपण पाहिलं तर बऱ्याच महानगरपालिका असतील किंवा नगरपालिका असतील. आता उदाहरण म्हणून आपण पाहायचं झालं पुण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 40 ते 42 गावं गेलेली आहेत. मग आता या ठिकाणी त्यानंतर नागपूरच्या महानगरपालिकेचे देखील हद्द वाढलेले आहे. त्यानंतर मोठमोठ्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात नगरपालिकेचे महानगरपालिका नगरपंचायतीच्या देखील हद्दवाढ केलेली आहे. मग अशा ज्या महानगरपालिकेमध्ये गावं समाविष्ट केलेलं आहे तर त्या गावांचा सातबारा बंद केला जाणार आहे आणि ती गावं शहरात गेल्यामुळे त्या ठिकाणी त्या जमिनीचं प्रॉपर्टी कार्ड बनणार आहे. त्याच्यामुळे अशाच गावांचा फक्त सातबारा बंद केलेला आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी ही देखील एक कन्सेप्ट ही समजून घेणं गरजेचं आहे. गैरसमजाने अजून त्या ठिकाणी वेगळ्या मार्गाने माणूस जात असतो. त्याच्यामुळे सातबारे बंद होणार आहेत परंतु ज्या महानगरपालिका असतील नगरपालिका असतील त्यामध्ये जी गावे समाविष्ट झालेले आहेत त्या गावांचं फक्त सातबारे बंद होणार आहेत आणि शहरामध्ये ते गावं गेल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं प्रॉपर्टी कार्ड हे बनणार आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या दोन हे शेती संदर्भात महत्वाच्या अशा अपडेट होता. पहिले म्हणजे देवस्थानचा लवकरच त्या संबंधी कायदा देखील शासन आणणार आहे. त्यानंतर रेल्वेच्या बाबतीत देखील महसूल मंत्र्यांनी असं सांगितलं की एखाद्याच्या शेतातून जर समजा रेल्वे गेली तर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीचे 2 तुकडे होत असतात. परिणामी रस्त्याची मोठ्या प्रमाणात त्यांना अडचण येत असते. त्याच्यामुळे यामध्ये ही बदल करून त्या ठिकाणी सर्व्हिस रोड दोन्ही बाजूने कसे करता येतील की जेणेकरून शेतकऱ्यांना रस्त्याला अडचण येणार नाही या संदर्भात देखील शासन त्या ठिकाणी विचारात आहे आणि तशा प्रकारचा देखील कायदा लवकरच शासन करणार आहे. त्याच्यामुळे शेती संदर्भातले हे 2 अतिशय महत्वाचे असे निर्णय होते आणि तेच निर्णय लोकांपर्यंत पोहोचवावा हाच आपला एक प्रामाणिक उद्देश होता. धन्यवाद.